नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर फायनली सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पण या चित्रपटाचं जर का बजेट पाहिलं तर 4 ते 5 कोटीचा आहे। मग हा चित्रपट त्याचा बजेट रिकव्हर करू शकतो का, हे सगळं जाणून घेणार आपण पुढे व्हिडिओमध्ये। पण तुर्तास आपण या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात। तर या चित्रपटाला लागून एकूण 7 दिवस कंप्लीट झालेले आहेत। 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण सांगितलेलं ऑलरेडी। आता आपण 5व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूया। तर ते झालेलं आहे 17 लाख एवढं। 6व्या दिवशी या चित्रपटाने जी कमाई केली आहे तर ती आहे 9 लाख एवढी, आणि चित्रपटाने जी 7व्या दिवशी कमाई केली तर ती आहे 5 लाख एवढीच। चित्रपटाचं जे 7 दिवसानंतर नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 1 कोटी 8 लाख एवढं, आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 7 दिवसांनंतर झापूक झुपूक या चित्रपटाचं ते आहे 1 कोटी 24 लाख एवढं। तर जसं मी म्हटलं की 1 कोटीचा टप्पा तर पार केलेला आहे, परंतु भरपूर चित्रपटांचं आव्हान आहे। जसं आता थांबायचं नाही आणि गुलकंद हे दोन्ही चित्रपट तुफान गर्दीत चालू आहेत महाराष्ट्रामध्ये। 1 मे रोजी गुलकंद या चित्रपटाचे जवळपास 70 शोज हाऊसफुल होते। त्यामुळे शोज हे डिवाइड झालेले आहेत आता थांबायचं नाही आणि गुलकंद मध्ये या चित्रपटांमध्ये, आणि आता झापूक झुपूक या चित्रपटाला खूप कमी शोज मिळत आहेत। त्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शन्स वरती पण असर बघायला मिळतोय। म्हणजे 5 लाख फक्त कलेक्शन झालेलं आहे 1 मे दिवशी, तर खूप कमी कलेक्शन आहे। पण एक गोष्ट चांगली आहे चित्रपटासाठी की ग्रामीण भागामध्ये हा चित्रपट अजूनही तितकाच प्रमाणात पाहिला जातोय। शहरी भागामध्ये प्रेक्षक फार कमी प्रमाणात जात आहे असं काहीतरी दिसण्यात येते चित्र। तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन झापूक झुपूक या चित्रपटाचं। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, कारण तेही कलेक्शन्स इम्पॉर्टंट असणार आहे शनिवार आणि रविवारचे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या।